नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मूग मटकीचे मोड काढून सुपर हेल्दी असं सलाड बनवत आहोत. त्यासाठी मी हे बघा, हे आपले हे मुगाचे मोड आहेत आणि याच्यासोबतच मी मटकीचे मोड पण घेत आहे. आणि आता कुकरला आपण ह्या मटकी आणि मुगाच्या मोडासोबतच बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न असं सगळं आपण हे स्टीम करून घेणार आहोत. एक शिटी फक्त काढायची आपल्याला. ह्यात पाणी घालायचं नाही, काय नाही. कुकरमध्ये एक शिटी काढून सगळ्या ह्या फक्त ह्याचा कच्चा पण दूर व्हायसाठी एक शिटी काढून घ्यायची आहे. आता ह्याच्या सोबतच मी चायनीज आपला असतो पर्पल कलरचा कोबी, त्याचे पानं आणि हे बघा हे, आणि हा चायनीज कोबी, असे दोन्हीचे पानं पण मी स्वच्छ मिठाच्या पाण्यातून काढलेले आहेत. ही पण आता आपल्याला काय करायची, स्टीम करण्यासाठी आपण ह्या कुकरच्या एका प्लेटमध्ये आपण लावत आहोत. एका शिटीमुळे की नाही हे सगळंच जे एकदम कच्चं असते ते 50% आपलं स्टीम होते. मग आपण ते 50% स्टीम झालेल्या सगळ्या ह्या ज्या भाज्या घातलेल्या आहेत ह्या बाहेर काढायच्या आणि ह्या सलाडसाठी वापरणार आहोत. मध्ये मध्ये गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त माणसापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आता 3 शिटी झाले आहेत आपल्या, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे मटकीचे आणि मुगाचे मोड पाहू शकता तुम्ही. पाणी घातलेलं नाही, काय नाही. हे स्वीट कॉर्न आहे आपलं आणि हे चायनीज सफेद कोबी आणि पर्पल कोबी, त्याच्यासोबतच हे बेबी कॉर्नचे आपण बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत, शिजलेले आहे. बघा, हे असं शिजते 50%. आणि हे स्वीट कॉर्न आहेत, त्याच्यासोबतच मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. आता एका परातीत मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्यात वरून आता मीठ घालूया. थोडंसं घालायचं, थोडंसं मीठ. हे बघा, हे मी काय केलं आहे, साखर आणि तूप एकत्र मिक्स केलेलं आहे. कच्चं तूप म्हणजे आपलं घरगुती आपण जे तूप बनवतो ते तूप, त्यात साखर 1 टेबलस्पून घातलेलं आहे आणि ते दोन्हीचं मिळून मी मिक्सचर करून ठेवलेलं आहे. हा लिंबू अर्धाच घेते मी, त्याचंच आपण रस घालूया. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शरीराला तुपाची पण गरज असते बरं का, हाडांसाठी. आणि सलाद आपण सकाळीच खातो, तर ते मी तुपात थोडीशी साखर घालून मिक्स करून ठेवलेली आहे. ते आता ह्यात मी चमचाभर 1 टेबलस्पून घातलेला आहे, 1 ते 2 मिळून. आता हे सगळं असं मिक्स करायचं मस्तपैकी. कलर बघा किती छान आला आहे. तुम्ही डाळिंब, टोमॅटो सुद्धा टाकू शकता, पण आपण सलाद दररोज वेगवेगळं बनवणार आहे, त्यामुळं आज एवढंच. ही कोथिंबीर गेली, ताजी धनिया, आणि हे आपलं काकडी कचुंबरचे स्लाइस. तर अशा प्रकारे हे सलाद तयार झालेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता ह्यातलं साहित्य. हा लिंबू मी ठेवलेला आहे वरती, आणि तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. किती छान झाले बघा आपलं सलाद. एक वेळ नक्की जरूर करून पहा. धन्यवाद.